आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मैत्रेयी कशी बसली ना आमच्या जाळ्यात कशी फसली ना. किंग बॉस. फायनली शिकार हाती लागली. मैत्रेयी खूप प्रयत्न केले. आमचा प्रत्येक वार तू पलटवून लावलास. पण आता नाही. आता आमचा प्रत्येक वार तुला अशी मौत दाखवेल की पुढचा जन्म घ्यायचा विचार पण तू करणार नाहीस. किंग बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, ओढा तो ताप आणि मिटवा डोक्याचा ताप. करोना शिकार समोर असताना आणि आम्हाला तिला संपवायची इच्छा असताना हे पाप आम्ही करणार नाही. कारण ही अशी बेशुद्ध असताना हिला संपवण्यात मजा नाही. ही शुद्धीत आली ना की हिला तडफडून मारणार आम्ही. तोपर्यंत तू एक काम कर. येस किंग बॉस. तिच्या मोबाईलवरून मेसेज टाईप कर आणि सगळ्यांना पाठव. यश सोडून सगळ्यांना पाठव. ओके किंग बॉस, पासवर्ड आहे. करतो. झालं किंग बॉस. आता पुढे टाईप कर. मी मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे. मी कोरोना. माझा नवरा यशवर्धन निखारगे याच्या विक्षिप्त वागण्याला आणि जाचाला कंटाळून. बस ते व्हॉइस टायपिंग आपल्याला पाठवायचं नाही ना. मला टाईप करायला वेळ लागतो. तुला गोळी घाली ना मी आता. बोला. त्याच्या विक्षिप्त वागण्याला आणि जाचाला कंटाळून स्वतःला संपवत आहे. माझ्या मरणाला माझा नवरा जबाबदार राहील. एवढंच. पुढे फुल स्टॉप. तिच्या हितचिंतकांना पाठवून दे. सेंड झालं. आता मोठा धमाका होणार. मैत्रेयी काय झालं बाबा? बाळा, आई कुठे आहे? मैत्रेयी आई घरात नाहीये. घरात नाहीये? कुठे गेली? त्या थोड्या वेळापूर्वी घाईघाईत कुठेतरी निघून गेलेत. कुठे गेल्या? जाताना तुम्हाला काही सांगून गेल्या का? नाही माहिती. मी काही विचारायच्या आतच त्या गाडी काढून निघून गेलेत. अशी अचानक यावेळी कुठे गेली असेल? निघण्यापूर्वी तिला कोणाचा काही फोन आला होता का? नाही माहिती. पण बाबा, तू एवढं टेन्शन मध्ये का दिसतोयस? काही नाही बाळा, मी आलोच. अरे साहेब, शिवकुमार साहेब, तुम्ही आता इथे यावेळी काय झालं? मैत्री मॅडमचा मला मेसेज आलाय. कुठे आहेत त्या? मैत्रेयीचा मेसेज आलाय? बघू. हा. मी मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे, माझा नवरा यशवर्धन निखारगे याच्या विक्षिप्त वागण्याला आणि जाचाला कंटाळून स्वतःला संपवत आहे. माझ्या मरणाला माझा नवरा जबाबदार राहील. साहेब, तुमच्यात पुन्हा काही वाद झालाय का? नाही, आमच्यात काही वाद झाला नाही. आणि वाद झाला जरी असता तरी हा मेसेज मैत्रिणीने केलेला नाहीये, मला खात्री आहे. ती इतकं टोकाचं वागणार नाही. 1 मिनिट जरा मी तिला कॉल करून बघतो. फोनच लागत नाहीये. मी सुद्धा ट्राय केला पण लागला नाही. बाबा काय झालं?
काही नाही बाळा, आम्ही दोघं जरा बाहेर जाऊन येतो, पण आम्ही परत येईपर्यंत तू घराबाहेर पडू नकोस. रूपाताई, शक्तीला अजिबात घराबाहेर पडू देऊ नका. शक्ती, प्लीज घराबाहेर पाऊल टाकू नकोस. ओके? हो बाबा. आम्ही आलोच. चला चल. साहेब मी पाया पडते तुमच्या. हवं तर माझा जीव घ्या तुम्ही, पण माझ्या ताई साहेबांना सोडा. हो, माझ्या लेकीला सोडा रावसाहेब. माझा जीव घ्या रावसाहेब. आमच्या मॅडमना सोडा, आमच्या मैत्रीताईंना सोडा, माझ्या लेकीला सोडा रावसाहेब. अगं, तुझा जीव घेऊन तुझ्या हाडांचं काय लोणचं घालू का मी? का तुझं मड कुठल्या तरी प्रदर्शनामध्ये ठेवू? काय करू? 1.5 दमडीची मोलकरीण तू. का तुला एवढा का पुळका या मैत्रीचा? का पुळकाय तिचा? आणि ही जर मेली ना, तर तुझ्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाहीये. अगं, ही काही तुझी सख्खी मुलगी नाहीये, पोटचं पोर नाहीये. ही ढगात गेली ना, तर तुला सुतक पाळावं लागणार नाहीये. रावसाहेब, आमचं रक्ताचं नातं नसलं तरी मायेचं नातं आहे. हो, तिने तुमचं काय वाईट केलं सांगा ना. सोडा तिला रावसाहेब. ये चुप, एकदम चुप. सोडू म्हणतेस? सोडतो, पण आमची एक अट आहे. कसली अट? तुम्ही फक्त मला सांगा. मी ना ताईसाहेबांसाठी काही पण करायला तयार आहे.